हॅलो हाय नमस्कार। तर बघू शकता तुम्ही सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि चला आज पोरांचा लास्ट दिवस आहे शाळेचा। तर मी आज आरोला बनवून देत आहे मस्त अशी शेंगाची पोळी। तर मी सर्वात पहिला पाणी ठेवून घेतलं, त्यानंतर ना माझं मेथी रात्रीच भिजवून ठेवत असते, त्याचं पाणी पित असते रोज मी। तर ते पण गरम करायला ठेवले, ते पण पील आणि एका साईडला शेंगदाणे पण भाजायला ठेवलेले आहेत, कारण की शेंगदाण्याची पोळी करायची आहे। तर चला पाणी पण माझं गरम झालेलं आहे आणि शेंगा पण मी भाजून घेते आता पहिला, आणि पाणी पण पिते त्याचबरोबर। आणि सकाळची इतकी गडबड असते खूपच जास्त। तर शेंगा भाजून झालेल्या आहेत, आता त्याला थंड व्हायला मी साईडला ठेवलेलं आहे। तवर मी आता पीठ मळून घेत आहे, कारण की पीठ भिजायला वेळ लागतो, त्यामुळे मग पीठ मळून ठेवले की छान होतात पोळ्या। तर चला आता मी पीठ मळून घेते पटकन असं, आणि छान मळून घ्यायचं पीठ। आपण पीठ जेवढं छान भिजेल तेवढे छान पोळ्या होतात बघा। तर बघू शकता तर शेंगा पण माझे मस्त असे खरपूस भाजून झालेले, आणि आता त्याला थंड पण झाले, त्याच्यावरचे जेवढं होतील तेवढे सालटे काढायचे। तर बघू शकता मेजरमेंट 1 वाटी आपण शेंगाच घेतलेले आहे, आणि 1 वाटीमध्ये 4 पोळ्या तरी आरामात होतात मोठे ते पण। तर अर्धी वाटी मी गूळ टाकत आहे त्यात, आणि त्याचबरोबर त्यात 1 इलायची टाकायची आहे, 1 ते 2 इलायची टाकायची। खूप छान लागतात पोळ्या आणि पटकन पण होतात, आणि पोरांना पण खूपच आवडतात, आणि भरपूर प्रोटीन युक्तच आहेत ते पोळ्या। तर चला आता मी झालेलं आहे वाटून काढले। आता त्यात मी टाकत आहे तीळ। तर तीळ मी भरपूर म्हणजे 1-1.5 चम्मच होतं तीळ, तर ते सर्व टाकून दिले मी। तर आता थोडंसं त्याच्यावर पाण्याचा शिपडा मारायचा आहे, भरपूर नाही तर शिपडा मारायचा फक्त, थोडंसं 1-2 चम्मच इतकंच, आणि व्यवस्थित त्याला असं एकजीव करून घ्यायचं आता वाटणला। तर झाला आपला रेडी आता पोळ्या बनवण्यासाठी। तर चला आता पटकन अशी पोळ्या बनवूया, आणि मला तर पोळ्या बनवून परत आरोला उठून वगैरे त्याला पण तयार करायचं असतं। तर मी पटकन असं आता त्यासाठी टिफिन बनवून घेत आहे, आणि त्याला खूप आवडते, त्याची फेवरेट आहे शेंगदाण्याची पोळी। तर चला मस्त असं वाटी करून घ्यायची, आणि भरपूर असं सारण भरायचं बघा छान। तर आता मी व्यवस्थित असं भरून घेत आहे, आणि अजिबात फुटत नाही पोळी, आणि खूप छान होतात बघा आपल्या बनवणार। आणि हलक्या हाताने लाटायची कधी पण पोळी, जेणेकरून फाटत नाही आणि छान पण होतात। तर बघू शकता आता मी पटकन अशी करून घेत आहे, गोल मस्त अशी पातळ। आणि ह्या पोळ्या जास्तीत जास्त 8 ते 15 दिवस टिकतात बघा, आणि खूप छान पण लागतात, थंड झाले तरी पण छान लागतात। आणि त्याला गावाकडे तर भरपूर जण असे बनवत असतात बघा। तर चला बघा माझी झालेली पोळी, तवा थोडा जास्त गरम झालेला, आणि सकाळची थोडी जास्त धावपळ असते बघा। तर चला आता झालेला आहे मस्त अशी पोळी, छान तेल तूप लावून मस्त अशी खरपूस भाजायची बघा, जास्त फास्टवर नाही स्लोवर छान अशी भाजायची। आणि तर बघू शकता मस्त अशी आता माझी पोळी झालेली आहे, आणि त्याच मागं मी परत 1 पोळी करून घेतलेली, आणि टोटल बरोबर 4 पोळ्या झालेल्या। आणि दुसरी पोळी तर बघू शकता एकदम टम फुगलेली, आणि एकदम मस्त झालेली, आणि एकदम नरम नरम, खूप छान झालेल्या पोळ्या। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, आणि रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा, आणि लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।